पंढरीच्या रावळात विठ्ठल आज हसले. रखुमाईच्या जवळ जाऊन हळूच ते बसले. म्हणाले, अगं रखुमे, ऐकलंस का जगाचं वारं? प्रेमाचा म्हणे आठवडा आलाय, सगळीकडे कसं कसं होतंय सारं. कोणी गुलाब देतोय, कोणी देतोय चॉकलेटचा खाऊ. म्हणे व्हॅलेंटाईन आलाय, आपण कसं मागं राहू? लाल रंगाची फुलं आणि गुलाबी त्या भेटी, लाल रंगाची फुलं आणि गुलाबी त्या भेटी. बघ कसं जग वेडं झाले या 7 दिवसाच्या मिठीसाठी. रखुमाई हसली थोडी डोळ्यात आणून भाव. रखुमाई रखुमाई हसली थोडी डोळ्यात आणून भाव. म्हणाली, देवा तुमचा तरी कशाला हवाय हा बनाव. ज्यांना प्रेम 7 दिवसात बांधावं लागतं, ज्यांना प्रेम 7 दिवसात बांधावं लागतं, त्यांचं नातं कदाचित फक्त दिखाव्यावर जगतं. खरं प्रेम गुलाबाच्या पाकळीत नसतं हो विठ्ठला. रखुमाई म्हणते, खरं प्रेम गुलाबाच्या पाकळीत नसतं हो विठ्ठला, ते तर असतं चोख्याच्या भक्तीत आणि नामदेवाच्या विठ्ठला. ज्या प्रेमाला दिवसाचं बंधन लागतं ते प्रेम कसलं, ज्या प्रेमाला दिवसाचं बंधन लागतं ते प्रेम कसलं. ते तर वाऱ्यासारखं आलं आणि वाऱ्यासारखं भरलं. माझ्यासाठी प्रेम म्हणजे तुमची ती विटेवरची साथ, माझ्यासाठी प्रेम म्हणजे तुमची ती विटेवरची साथ आणि भक्तांच्या हाकेला तुम्ही दिलेला प्रतिसाद. प्रेम म्हणजे शब्दाविना साथ आणि प्रतिसाद असणं आणि जगाच्या कल्याणात स्वतःला विसरून जाणं. विठ्ठल सुखावले ऐकून माऊलीचे हे बोलणे. कळलं त्यांनाही व्हॅलेंटाईन पेक्षा श्रेष्ठ भक्तीचं तोलणं. दोघेही पुन्हा विटेवर शांत उभे राहिले, दोघेही पुन्हा विटेवर शांत उभे राहिले. जगाला प्रेमाचं खरं अद्वैत तिथेच साचलेलं पाहिले, तिथे साचलेलं पाहिले.